तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला। तूने एक बार जो हंस के बोला तो दिल पंछी बन के डोला। तूने मन का द्वार जो खोला मन कामातूनच गेला। अवधूत गुप्तेंनी लिहिलेल्या ओळी 70-80च्या दशकातल्या प्रत्येक तरुणाला समर्पक आहेत, कारण त्या काळातल्या प्रत्येक पोराला आपली गर्लफ्रेंड ही मधुबालासारखीच असावी असं वाटायचं। आणि अगदीच ज्याला जमायचं नाही तो प्रत्येक जण आपल्या प्रियसीला मधुबाला मानून स्वतःची लव्ह स्टोरी पुढे न्यायचा। सुंदर रेखीव चेहऱ्याच्या आणि बोलक्या डोळ्याच्या रूपवान मधुबालाचा तेव्हाच्या प्रत्येक तरुणाच्या काळजात मुक्काम असायचा। तिला पिक्चरात बघणं म्हणजे आहा स्वर्ग सुखच असं वाटायचं की तिला देवानं फुरसतीच्या वेळेतच घडवलंय। उगाच पब्लिक तिच्या मागे इतकं खोळ नव्हतं। बॉलिवूड मधल्या सगळ्यात सुंदर हिरोईनची लिस्ट काढायची म्हटली तर आजही अगदी टॉपचं नाव येतं, ते म्हणजे मधुबालाचं। तिची ऍक्टिंग इतकी सहज आणि खरीखुरी असायची की काय बोलूच नका। तिच्या याच अभिनयाची भुरळ बॉलिवूड सोडा हॉलिवूडला सुद्धा पडली होती। हॉलिवूडवाल्यांनी सुद्धा मधुबालाला त्यांच्या सिनेमात घेऊन जायचा प्रयत्न केला होता, पण भारताच्या सौंदर्याची खाण त्यांच्या काय अजिबात हाती लागली नाही। सुंदर प्रेयसीच्या रोमॅन्टिक भूमिका साकारणारी आणि लाखो करोडोंना आपल्या प्रेमात पडायला भाग पडणारी मधुबाला तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमापासून उपेक्षित राहिली। तिचं सिनेमातलं आयुष्य आणि खरं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक होता। असं म्हणतात की सुंदरतेला एकटेपणाचा शाप असतो। मधुबालाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं घडलं। बॉलिवूडची रोमॅन्टिक क्वीन खऱ्या आयुष्यात मात्र ट्रॅजेडी क्वीन कशी झाली आणि एकूणच मधुबालाच्या आयुष्याची परवड कशी झाली हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मेरे आंखों से मेरे ख्वाब न छीने शहजादे, नहीं तो मैं मर जाऊंगी। मधुबालाचा मुगले आझम सिनेमातला हा डायलॉग आज ऐकला तरी काळजाला चर्र होतं। असं वाटतं की ती नियतीलाच सांगते की माझ्या डोळ्यातली स्वप्न हिसकावून घेऊ नका म्हणून, कारण मधुबालाच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असंच काहीसं घडलं होतं। म्हणजे मधुबाला म्हणजेच मूळची मुमताज जहान बेगम नहलवी। काय नशीब असतं बघा। मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933चा आणि तुम्हाला तर माहीतच आहे 14 फेब्रुवारीला असतो व्हॅलेंटाईन डे। पण या प्रेमाचा दिवस मात्र मधुबालाच्या आयुष्यात कधीच आला नाही। मधुबालाला एकूण 14 भावंड होती, त्यातली मुमताज ही 5वी होती। तिचे वडील एका कारखान्यात नोकरीला होते। तिचं कुटुंब थोडं जुन्या आणि मागासलेल्या विचारांचं असल्या कारणानं तिला तिच्या घरी खूप बंधनं होती। पण मधुबाला 6-7 वर्षांची असतानाच अचानक तिच्या वडिलांची नोकरी गेली आणि तिच्या कुटुंबाची परिस्थिती ढासळू लागली। पण एक गोष्ट मात्र मधुबालाकडे खास होती आणि ती म्हणजे तिचा आवाज। म्हणजे ज्या मधुबालाच्या वडिलांनी आपल्या मुलीनं नाचगाणं केलेलं आवडायचं नाही, त्याच वडिलांनी त्यांच्या मुलीला नाईलाज म्हणून ऑल इंडिया रेडिओमध्ये कामासाठी न्यायला सुरुवात केली। तेव्हा मधुबाला ऑल इंडिया रेडिओवर खुर्शीद अनवर यांची गाणी म्हणायची। तिचा गोड आवाज आणि अदा पाहून तिथल्याच एका अधिकाऱ्यानं तिच्या वडिलांना म्हणजेच अताउल्ला खान यांना मधुबालाला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला। आता मधुबाला ही कुटुंबातली एकमेव कमावती सदस्य झाली होती। पुढे मग मुंबईत आल्यावर मधुबाला वडिलांबरोबर अनेक सिनेमा स्टुडिओमध्ये जाऊ लागली। दिसायला गोरी गोमटी आणि देखणी असल्यामुळं तिला काम न मिळणं शक्यच नव्हतं। 1942 मध्ये तिला बसंत या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आता सगळं ठीक होईल, कुटुंबाची आर्थिक स्थिती सावरेल असं वाटत असतानाच एक खूप मोठी दुर्दैवी घटना घडली। ती म्हणजे 1944 मध्ये झालेल्या डॉक एक्सप्लोजनमध्ये मधुबालाच्या 3 बहिणी आणि 2 भाऊ मारले गेले। ही घटना खरं तर तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप मोठा आघात होता। या दुःखातून सावरत असतानाच मधुबाला मात्र वडील नेतील तिकडे जात होती आणि ते म्हणतील तिथं मनापासून काम करत होती। त्यानंतर 1947 मध्ये नीलकमल नावाचा एक सिनेमा आला होता। त्या सिनेमात मधुबालाला राज कपूर समोर कास्ट करण्यात आलं, तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती। हा सिनेमा म्हणजे तिने तिच्या मुमताज या नावाने केलेला अखेरचा सिनेमा होता। त्यानंतर मात्र ती मधुबाला म्हणूनच वावरू लागली। 1949 मध्ये आलेल्या महल सिनेमानं मधुबालाला प्रसिद्धी मिळवून दिली। खरं तर या सिनेमासाठी आधी सुरैया यांना कास्ट करण्यात आलं होतं, पण स्क्रीन टेस्ट वेळी या फिल्मचे डायरेक्टर कमाल अमरोही यांना मधुबाला या रोलसाठी जरा जास्त फिट वाटल्या आणि त्यांनी हा रोल मधुबाला यांना ऑफर केला। म्हणजे ही फिल्म त्यांच्या आयुष्यातली हिट फिल्म ठरली। दिग्दर्शक कमाल अमरोही यांची सुद्धा ही पहिलीच फिल्म होती। असं म्हणतात या सिनेमानंतरच मधुबाला आणि कमाल अमरोही यांच्यात प्रेम झालं। पण त्यावेळी कमाल अमरोही यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक छोटा मुलगा सुद्धा होता।
पण असं असून सुद्धा मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना या नातेविषयी काहीच तक्रार नव्हती. कमाल अमरोही हे मधुबालाशी लग्न करून त्यांना दुसरी बायको बनवायला तयार होते. पण ही गोष्ट मधुबाला यांना मात्र मान्य नव्हती. आपल्या पहिल्या बायकोला डिवोर्स देऊन मग कमाल अमरोईनी आपल्याशी लग्न करावं असं मधुबाला यांची इच्छा होती. पण त्यासाठी कमाल अमरोही तयार नव्हते. म्हणूनच या नात्याला तिथंच पूर्णविराम मिळाला. मधुबाला दिसायला एवढी सुंदर होती की तिला भारताची मर्लिन मुंड्रो म्हटलं जायचं. हॉलिवूडही तिच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर फिदा होतं. अगदीच हॉलिवूडचे डायरेक्टर फ्रँक कॅप्रा यांनी तिला हॉलिवूडमध्ये काम करायची ऑफर सुद्धा दिली होती. पण ही गोष्ट जुन्या विचारसरणीच्या अताउल्ला खान यांना मात्र पटली नाही आणि म्हणून त्यांनी मधुबालाला या ऑफरला नकार द्यायला सांगितलं. नाहीतर आज हॉलिवूडमध्येही मधुबालाचं नाव असतं. पूर्वीच्या काळात हिरोईन्सच्या आया हिरोईन्सच्या कामात ढवळाढवळ करायच्या, पण मधुबालाच्या बाबतीत उलट होतं. तिचे सगळे निर्णय हे तिचे वडीलच घ्यायचे. ती कुणाशी बोलते, सेटवर तिच्या कोण जवळ तर येत नाहीये ना, तिनं कुठले सिनेमे करायचे, कुणासोबत करायचे, हे सगळं तिचे वडीलच ठरवायचे. त्या काळात मधुबाला आणि दिलीप कुमार यांची जोडी सुद्धा हिट ठरली होती. तसं सगळ्याच हिरोईन्स दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी धडपडायच्या. मधुबालाला ही संधी 1951 मध्ये आलेल्या तराना या पिक्चरमध्ये मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातली जवळीक वाढू लागली. बरं, मधुबाला तर अशी होती की अगदी कुणीही सहज तिच्या प्रेमात पडेल आणि दिलीप कुमार सुद्धा त्यावेळेसचे स्टार होते. त्यामुळे दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. मधुबालानं एक चिठ्ठी लिहून गुलाबाच्या फुलासह ती चिठ्ठी दिलीप कुमार यांच्या मेकअप रूम मध्ये पाठवली. त्यात तिनं ती दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करत असल्याचं लिहिलं होतं. दिलीप कुमार यांनी सुद्धा मग तिच्या या प्रेमाचा स्वीकार केला आणि मग पुढे 7 वर्ष त्यांचं अफेअर सुरू होतं. म्हणजे त्यांचं हे प्रेम प्रकरण त्या काळी खूप गाजलं होतं. सगळ्यांनाच हे दोघं आता लग्न करणार याची खात्री होती. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं मधुबालाच्या आयुष्याची स्टोरी ही सिनेमापेक्षा खतरनाक आहे म्हणून. म्हणजे मधुबालाच्या वडिलांचा या प्रेमाला विरोध होता. त्यांच्याचमुळे हे नातं तुटलं असं बरेच जण सांगतात. दिलीप कुमार आणि मधुबालाच्या वडिलांचे सतत खटके उडायचे. मग यातूनच हे नातं कायमचं तुटलं. तिला हा विरह अजिबात सहन झाला नाही. 7 वर्षांचं रिलेशन असणाऱ्या मधुबालाला तिच्या वडिलांमुळे नातं तोडावं लागलं. फुल तो मुरझा जाते है लेकिन काटे दामन थांब लेते या तिच्याच डायलॉग सारखं तिचं आयुष्य झालं होतं. वडील आणि प्रेम यांच्यात तिला काळजावर दगड ठेवून वडिलांना निवडावं लागलं होतं. म्हणजे दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं अफेअर सुरू असतानाही अनेकांना मनातून मधुबाला आवडायची. पण आपला नंबर लागेल याची कुणालाच खात्री नव्हती. त्यातलंच एक नाव होतं किशोर कुमार यांचं. किशोर कुमार मधुबालावर अतिशय फिदा होते. त्यांनी तिला लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. पण त्यावेळी मात्र मधुबाला ही दिलीप कुमार यांच्यासोबत रिलेशनमध्ये होती. त्यामुळे मधुबालाने त्यांना नकार दिला होता. पण दिलीप कुमार यांच्याशी नातं तुटल्यानंतर मधुबालानं किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. तेव्हा मधुबालाशी आपलं लग्न होईल हे किशोर कुमारांना अजिबात वाटलं नव्हतं. पण मधुबाला यांच्या निर्णयानं त्यांनी वयाच्या 27व्या वर्षी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. म्हणजे संदिल या सिनेमात मधुबाला म्हणते की जिंदगी और वक्त का दरिया ऐसा है ठाकूर साहब, आज मैं एक बार उसे लांग जाए तो वापस नहीं आता. दिलीप कुमार आणि मधुबालाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. त्यांचं ते नातं तुटलं ते तुटलंच. म्हणजे मधुबाला यांच्या खासगी जीवनात जसे चढ उतार येत होते तसे चढ उतार त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये सुद्धा येत होते. महल या सिनेमानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी 1950 ते 1957 हा काळ त्यांच्या करिअरसाठी मात्र काही खास ठरला नाही. पण मधुबाला मात्र जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करत राहिल्या. कदाचित याचंच फळ म्हणून 1958 हे साल त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरलं. या वर्षात त्यांच्या बऱ्याच फिल्म्स आल्या. त्यातल्या फागुन, हावडा ब्रिज, काला पाणी, चलती का नाम गाडी या सिनेमांनी त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या मार्गावर नेलं. 1960 साली आलेल्या मुगले आझम या सिनेमानं तर बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळच घातला. बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून या सिनेमाची जागा पुढची 15 वर्ष तरी कुठला दुसरा सिनेमा घेऊ शकला नाही. त्यानंतर 60च्या दशकात मधुबालानं चित्रपटांमध्ये काम करणं थोडं कमी केलं. याचं कारण होतं त्यांच्या जन्मापासून त्यांच्या हृदयाला असलेलं छिद्र म्हणजेच होल. त्यांच्या जन्मापासूनच त्यांना हा दुर्मिळ आजार होता. पण हे लहानपणी त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलं नाही. नंतर तर मधुबाला यांची तब्येत आणखीनच खालावत गेली. त्या अशक्त होऊ लागल्या. त्यानंतर बऱ्याच टेस्ट केल्यानंतर त्यांच्या हृदयाला होल असल्याची गोष्ट समोर आली आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. लंडनमध्ये त्यांचं ऑपरेशन सुद्धा करण्यात आलं. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा जोमानं काम करण्याची इच्छा मधुबाला यांनी बोलून दाखवली.
पण त्यांच्या तब्येतीनं मात्र त्यांना साथ दिली नाही. असंच एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांना रक्ताची उलटी झाली आणि शूटिंग थांबवावं लागलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीला फारशी उभारी मिळाली नाही. त्या जवळपास तब्बल 9 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या. असं म्हणतात की त्या काळी किशोर कुमार यांनी सुद्धा त्यांची नीट काळजी घेतली नाही. एवढंच काय तर ते त्यांच्याकडे फिरकायचे सुद्धा नाहीत. मधुबालाचा ड्रायव्हर, डॉक्टर आणि नर्स हेच त्यांच्या जवळ असायचे. म्हणजे मुंबईवर राज्य करणारा डॉन हाजी मस्तान याला सुद्धा मधुबाला आवडायची. हाजी मस्तान मधुबालावर जीव ओवाळून टाकायचा. त्याला सुद्धा मधुबालाशी लग्न करायचं होतं. तिच्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता. मधुबालाला आपल्या मनातली गोष्ट त्यानं सांगायचं ठरवलं होतं. पण त्याने हे सगळं सांगण्याआधीच मधुबालाची तब्येत अतिशय खालावली. त्या अंथरुणाला खिळून राहिल्या, एकट्या राहू लागल्या. आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या 36व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे मधुबाला यांचं निधन झालं आणि शेवटी एकदाच तिच्या वाट्याचं दुःख संपलं. तिच्या बॉयफ्रेंड सिनेमात तिचंच एक वाक्य आहे, अगर मुझ पर मेरे पिताजी के कर्जों की मजबूरियां ना होती तो कभी भी स्टेज पर मैं नाचती गाती नहीं. आणि अगदी खरं होतं. वडिलांच्या कर्जापायी मधुबाला सिनेमात आली नसती तर ती एक छानसं सामान्य आयुष्य जगली असती. पण ते तिच्या नशिबातच लिहिलेलं नव्हतं. असो, मधुबाला फार लवकरच हे जग सोडून गेली असली तरी आजही ती करोडो प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. आजही अनेक लोकांच्या घरात, हॉटेल्समध्ये तिचे पेंटिंग पोस्टर्स आढळतात. मंडळी, मधुबालाचं वैयक्तिक आयुष्य कसंही असलं तरी एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात तिनं घर केलं. स्क्रीनवर त्या समृद्ध झाल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 70हून अधिक सिनेमात काम केलं. बसंत, फुलवारी, नीलकमल, पराई आग, अमर प्रेम, महल, इम्तिहान, अपराधी, मधुबाला, बादल, गेटवे ऑफ इंडिया, जाली नोट, मुगले आजम, शराबी आणि ज्वाला यासारख्या सिनेमात अभिनय करून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना प्रभावित केलं. म्हणजे आजही कुणी सुंदर असावं म्हणजे कसं असावं असं विचारलं तर लोक मधुबालासारखं असावं असं म्हणतात. मुगले आजम मधले कितीतरी सीन आणि त्या सिनेमातले तिचे निस्तेज डोळे हे खरं तर तिच्याच आयुष्यातल्या वेदना सांगून जातात. बाकी त्यांच्या आयुष्याविषयी आणि फिल्म करिअरविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.